अपॉर्च्युनिमेंट काय बरोबर ना, का आपण ब्लॉक क्रेडिट बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे अपॉर्च्युनिमेंट ऑफ क्रेडिटचा अर्थ काय आहे. बघा आता कसं आहे, क्रेडिट कधी मिळतं. सेक्शन 16 काय सांगितले की तुम्ही बिझनेस पर्पज जे इनवर्ड सप्लाय घेतलेला आहे, इनवर्ड सप्लाय घेतला, कशाकरता घेतला, बिझनेस करता. म्हणजे तुम्ही या इनवर्ड सप्लायचा उपयोग करून तुम्ही काय टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करत असाल, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करत असाल तर तुम्ही इनवर्ड सप्लायवरती जो इनपुट टॅक्स क्रेडिट, जो टॅक्स तुम्ही पे कराल सप्लायरला, तो तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून लायबिलिटी पे करताना, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लायची लायबिलिटी पे करताना ITC प्लस कॅश हे दोन तुमच्याकडे काय आहेत, लायबिलिटी पे करण्याकरता आयदर एक क्रेडिट आहे आणि दुसरं कॅश आहे. या दोन मार्गाने तुम्ही काय करता, लायबिलिटी पे करता. आता जर याच्यामध्ये इनवर्ड सप्लायमध्ये तुम्ही सप्लायरला टॅक्स दिला, टॅक्सेबल इनवर्ड सप्लाय घेतला, टॅक्सेबल इनवर्ड सप्लाय घेतला आणि तो जो इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्यातून तुम्ही बिझनेस पर्पज तो इनवर्ड सप्लाय घेतला आहे. बिझनेस पर्पज म्हणजे जो मी टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करतो आहे त्याच्याकरता आयदर इनपुट घेतले किंवा दुसरं इनपुट सर्व्हिसेस घेतल्या किंवा कॅपिटल गुड्स हे परचेस केलेत. आयदर काय इनपुट्स गुड्स किंवा इनपुट सर्व्हिसेस किंवा कॅपिटल गुड्स परचेस केलेत. आता इनपुट गुड्स जे घेतलेत ते जर का आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता नाही वापरले, जसं मी सांगितलं काल की समजा 10 मोबाईल परचेस केले एखाद्या व्यापाऱ्याने, त्यातले त्यांनी 9 विकले आणि एक जो आहे हा स्वतःकरता यूज केला, तर या 9 मोबाईलचं 10मधनं एक गेला 9, ह्या 9 मोबाईलचं त्याला ITC क्लेम करता येईल आणि जो एक मोबाईल त्यांनी स्वतःकरता यूज केला त्याचा ITC क्लेम करता येणार नाही. हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं, आपल्या अगोदरच्या डिस्कशनमध्ये ते आलं. पण हे कुठल्या सेक्शनमध्ये दिलं आहे, लॉमध्ये कुठे दिलं आहे, हा तुम्हाला प्रश्न पडला होता ना. तसं हे क्रेडिट मिळणार नाही. असं आपण काय बनवतो की फूड्स आणि बेवरेजचं क्रेडिट मिळत नाही असं मी वारंवार अगोदर बोलत होतो. पण तुम्हाला काल दाखवलं सेक्शन 17(5) सेक्शन 17 सबसेक्शन 5 दिलेलं आहे की फूड आणि बेवरेजचं क्रेडिट मिळणार नाही. तसं जेव्हा मी सांगत होतो की जर का तुम्ही इनवर्ड सप्लाय घेता ज्यावर टॅक्स देता तो टॅक्सेबल इनवर्ड सप्लाय झाला आणि जर का तुम्ही टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करता त्याच्यासाठीच तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट जो सप्लायरला टॅक्स पे केला आहे, जो गव्हर्नमेंटकडे पोहोचणार आहे, तुम्ही त्याचं ITC इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकता. तेच आपल्याला बघायचं आहे. आता सेक्शन त्याचं आहे 17 वेअर द गुड्स और सर्विसेस और बोथ आर यूज बाय द रजिस्टर्ड पर्सन partly for the purpose of any business and partly for other purpose. इनवर्ड सप्लाय 10 मोबाईलचा घेतला, 9 कशा करता वापरला, तेच 9 मोबाईल त्याने विकले. म्हणजे इथे काय म्हणाल तुम्ही, बिझनेस पर्पज. पार्टली फॉर अदर पर्पज आहे. आता द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड. क्रेडिट रिस्ट्रिक्ट केलं जाईल टू सो मच ऑफ इनपुट टॅक्स ॲज ॲट्रिब्युटेबल टू द पर्पजेस ऑफ हिज बिझनेस. तू बिझनेसमध्ये सेल करण्याकरता आउटवर्ड सप्लाय करण्याकरता 9 मोबाईल घेतलेस आणि एक स्वतःकरता घेतलास तर तुला इनपुट टॅक्स क्रेडिट 9 मोबाईलचं घेता येईल आणि जे एक मोबाईलचं तू स्वतःकरता वापरला आहेस
त्याचा तुला ITC रिस्ट्रिक्ट केला जाईल, म्हणजे तो अलाउ केला जाणार नाही. एक्झाम्पल बघा, मिस्टर रतन माजगावकर, अ ट्रेडर ओनिंग अ ग्रोसरी शॉप, प्रोवाइड्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन द मंथ ऑफ मार्च, इन द मंथ ऑफ मे आहे, ठीक आहे. टोटल ITC इन रिस्पेक्ट ऑफ इनवर्ड सप्लाय ऑफ ग्रोसरी ₹89,000. त्यांनी जे गुड्स दुकानात याचा किराणाचा त्यांनी काही गुड्स परचेस केले, ज्यावर त्यांनी 89,000 5%, 12%, 18% सगळ्या प्रकारचे त्याचे टॅक्स जे काय असतील ते पे करून एकूण ₹90,000 त्यांनी सप्लायरला टॅक्स दिला. ग्रोसरी प्रॉडक्ट सोल्ड इन द कोर्स ऑफ बिझनेस, त्यातले 85% जे काय गुड्स होते ते त्यांनी कशा करता विकले, ते जे कस्टमर आहेत बाहेर आहेत त्यांना विकले, म्हणजे बिझनेस केला त्यांनी. 85% गुड्सचा बिझनेस केला. आणि बाकी जे 15% गुड्स होते ते त्यांनी त्याच्या भावाच्या लग्नाकरता वापरले. ग्रोसरी प्रॉडक्ट यूज इन द मॅरेज ऑफ हिज ब्रदर 15% फॉर पर्सनल यूज केले. या एक्झाम्पलमध्ये या 89,000 जो त्यांनी सप्लायरला टॅक्स दिला होता, म्हणजे इनवर्ड सप्लायवर जो टॅक्स दिला होता त्याची 85%ची अमाऊंट जर काढली तर ती होते 75,650. तेवढाच इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला ॲज पर सेक्शन 17(1) परमिट केला जाईल, अलाउ केला जाईल. आणि बाकीचा जो 89 मायनस 75,650 केले बाकीची अमाऊंट जी आहे ती त्याला रेस्ट्रिक्ट केली. समजलं आहे? द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड टू सो मच ऑफ इनपुट टॅक्स ॲज टू ॲट्रिब्युटेबल टू पर्पज ऑफ हिज बिझनेस. अदर पर्पज जेवढी अमाऊंट आहे तेवढी काय केली आहे, रिस्ट्रिक्टेड आहे. जी बिझनेस करता घेतलेली आहे ती किती आहे, 85%. मग 85% अमाऊंट किती येते, 75,650. याचा ITC त्याला क्लेम करता येईल, ह्याचा ITC तो अवेल करू शकतो. अपॉर्च्युमेंटचा अर्थ कळला? तुम्ही इथे वेगळे काढू शकता, प्रपोर्शनेट काढू शकता की 85% जर तुम्ही बिझनेस पर्पज करता मटेरियल यूज केलं आहे किंवा करणार आहात आणि 15% त्यांनी ऑलरेडी यूज केलं, कशा करता, भावाच्या लग्नामध्ये जे त्याला मटेरियल लागलं त्याकरता. तर घरचंच लग्न आहे, त्यालाच खर्च करायचा आहे किंवा त्याला खर्चामध्ये कॉन्ट्रिब्युशन द्यायचं आहे. त्यांनी काय केलं, सांगितलं की मी काय करीन, जे लग्नामध्ये जेवण असेल त्याकरता जे काय ग्रोसरी लागेल ते मी देतो, आणि त्याने दिली ग्रोसरी. आता याच्यावर त्यांनी टॅक्स तो कलेक्ट केलं का, भावाला सांगितलं का टॅक्स दे याच्यावरती, सांगणार नाही ना, टॅक्सचं मला भरायला लागेल, टॅक्स दे. मग जी अमाऊंट आहे इनवर्ड सप्लायवरची त्यातली त्यांनी यूज केलं पर्सनल काम करतात तेवढी अमाऊंट तो ॲज पर लॉ ITC क्लेम करू शकत नाही. क्लिअर आहे एवढा? काय अडचण आहे ना इथे? आता यातनं आपण काय समजून घेतलं की गुड्स, सर्व्हिसेस किंवा दोन्ही याच्यावरती इनवर्ड सप्लाय घेतल्यावरती जो टॅक्स दिला आहे, इनपुट टॅक्स आहे. बिझनेस पर्पज जर का तो सप्लाय करून तुमच्याकडे गुड्स, सर्व्हिसेस किंवा दोन्ही येत आहे, जर तुम्ही बिझनेस पर्पज ते वापरत असाल, म्हणजे आउटवर्ड सप्लाय करण्याकरता वापरून त्यावर टॅक्स तुम्ही कलेक्ट करत असाल तर तुम्हाला ITC इलिजिबल आहे. आणि जर नॉन बिझनेस पर्पज जर वापरला असेल तर ITC इलिजिबल होणार नाही, तो ITC रिस्ट्रिक्ट केला जाईल. अ रजिस्टर्ड पर्सन इज इन द बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग शूज मॅन्युफॅक्चररचा बिझनेस आहे त्याचा. ही गेव 50 पेअर्स ऑफ शूज टू हिज फ्रेंड फ्री ऑफ कॉस्ट. त्यांनी मित्रांना फ्री दिले. तुम्ही कॉलेजला होतात 5 वर्ष, 5 वर्षानंतर तुम्हाला आठवण आहे एकमेकांची आणि तुम्ही भेटता कशामुळे, फेसबुकमुळे. मित्र सगळे माहिती आहे सगळं कोण कोण आहे, कोण कोण आहे. मग तुम्ही रिक्वेस्ट पाठवता, जुने मित्र परत भेटतात आणि सर्व होतील आपण सगळे एकत्र भेटू. असे 50 मित्र एकत्र भेटले, 50 मित्र एकत्र भेटले तर माझा बिझनेस कसला, शूजचा आहे. मी म्हटलं काय मित्राला गिफ्ट देऊया, त्याला शूज देऊ, आपलाच बिझनेस आहे, फ्री ऑफ कॉस्ट दिले.
आता जर ते सेल केले असते तर टॅक्स कलेक्ट झाला असता की नाही. आणि गव्हर्नमेंट मला ITC का देतो, कारण की तू टॅक्स कलेक्ट करतो आहेस, तो टॅक्स कोणाकडनं कलेक्ट करायचा आहे, कन्झ्युमरकडनं. तू कन्झ्युमर नाही आहेस. कन्झ्युमर जो आहे तो टॅक्स देणार आहे. त्यामुळे तुझ्यावर जो टॅक्स लागला आहे तू पास ऑन कर. पास ऑन करण्याकरता आपला इनपुटच क्रिएट आहे, पण मी तो पास ऑनच नाही करत आहे, मी स्वतःकरता वापरलं. मग इथे मी कन्झ्युमर झालो ना. जर मी शूजचा सप्लायर आहे आणि जर मी शूज आकाशला विकतो तर आकाशकडनं तो टॅक्स मी कलेक्ट केला, तो आकाशच्या पॉकेटमध्ये गेला की नाही. आणि इथे जे शूज मी बनवले 50 ते मी स्वतःच कन्झ्युम केले. मग इथे आकाशमध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय. मग मला ITC मिळायला पाहिजे की नको. जर मी बिझनेस प्रोसेसमध्ये वापरत असेल तर मला ITC मिळेल. म्हणजे मी आउटपुट टॅक्सवर सप्लाय करतो, टॅक्स कलेक्ट करतो, म्हणून मला त्या टॅक्सच्या अगेन्स्ट मी जो सप्लायरला टॅक्स दिला आहे किंवा जे मटेरियल वापरलं, इनपुट वापरलं, त्यात जो मी टॅक्स पे केला आहे किंवा सर्व्हिसेस वापरल्या किंवा कॅपिटल गुड्स वापरले त्यामध्ये जो मी टॅक्स दिला आहे तो मला तिकडे ॲडजस्टमेंट करायला मिळतो, सेट ऑफ करायला मिळतो. पण इथे मी कन्झ्युमर झालो, मीच ते यूज केले 50 पेअर ऑफ शूज. त्यावेळेस नॉन बिझनेस पर्पज यूज केले तर त्याचा ITC मिळणार नाही. कारण कळलं ना काय. आपण पहिल्या एक्झाम्पलला तुम्ही सांगितलं की मिळणार नाही, ठीक आहे दिलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडणार ना का नाही आल्यावर त्याला, तो रजिस्टर्ड पर्सन आहे ना. म्हणजे मी असा एखादा बिझनेस सुरू करीन आणि मी अशा प्रकारे पर्सन यूज करीन आणि मला फायदा होईल ना, तो होणार नाही. का नाही होणार फायदा, मला का नाही मिळणार फायदा. तो बिझनेसमॅन असो किंवा तो कन्झ्युमर असो, ज्यावेळेस तो ॲज अ कन्झ्युमर त्याचा यूज करतो त्यावेळेस त्याच्या पॉकेटवरती बर्डन यायला पाहिजे, त्याने ITC क्लेम नाही करायचं. तू आउटवर्ड सप्लायमध्ये टॅक्स कलेक्ट करत असशील म्हणून तुला इनवर्ड सप्लायचा टॅक्स तिथे ITC इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा तो सेट ऑफ करण्याकरता दिला जातो. दुसरा आता ITC restricted to goods services used for taxable supplies if the same are used for effecting taxable as well as exempt supplies. पहिल्यामध्ये काय होतं, बिझनेस पर्पज आणि नॉन बिझनेस पर्पज. आता दुसऱ्यामध्ये काय की जे सप्लाय केला जातो आहे त्यामध्ये बिझनेस पर्पज वापरला जातो आहे, पण 3 पर्पज करता बिझनेसमध्ये पण तुम्ही 3 पर्पज करता आउटवर्ड सप्लाय करू शकता. तुमच्या आउटवर्ड सप्लायमध्ये एक आउटवर्ड सप्लाय मी केला तो टॅक्सेबल सप्लाय होता, म्हणजे मी टॅक्स कलेक्ट केला. दुसरं तेच मी एक्सपोर्ट केलं किंवा सेजमध्ये जर का सप्लाय केला तर तो सप्लाय कुठला होतो, झिरो रेट सप्लाय होतो. आणि तिसरा जो आहे जो सप्लाय होतो तो एक्झाम सप्लाय आहे. आता ह्या टॅक्सेबल सप्लाय करता काही इनवर्ड सप्लाय घेतला आहे, क्रेडिट मिळेल का, क्रेडिट मिळेल. दुसरं या झिरो रेट सप्लाय करता एक्सपोर्ट करण्याकरता काही इनवर्ड सप्लाय घेतला आहे. आणि तिसरं या एक्झाम प्रोडक्ट म्हणजे मी दूध सप्लाय करतो पण ट्रान्सपोर्टरकडनं माल तर घ्यायला लागतो. मग ट्रान्सपोर्टरला मी काय केलं, पेमेंट केलं आणि ट्रान्सपोर्टरने मला फॉरवर्ड चार्जमध्ये 12%, समजा मी GTAकडनं दूध मागवत असेल तर GTAने मला फॉरवर्ड चार्जमध्ये बिल दिलं 12%. आता ह्याचं क्रेडिट मी कुठे घेणार, कारण एकदम सप्लाय करतो ना. पण मी दूध पण विकतो आणि आईस्क्रीम पण विकतो, मग आईस्क्रीमच्या टॅक्सेबल त्या गाडीतनं दूध पण येतं आणि आईस्क्रीम पण येतं, म्हणजे एकदम सप्लाय पण आहे आणि टॅक्सेबल सप्लाय पण आहे. मग त्यावेळेस या 12%चं मी क्रेडिट कुठे घेईन, या टॅक्सेबलला घेईन. पण जर का मी आईस्क्रीम मागवलं ते आईस्क्रीम फक्त 20% त्यातली कॉस्ट आईस्क्रीमची होती आणि 80% कॉस्ट आहे ती एकदम सप्लायची होती. जर मी 100% एकदम सप्लाय मागवला असता तर GTAवरती दिलेलं 12% आम्ही फक्त दूधच विकतो आहे
तरी मला याचा ITC क्लेम करता आला असता का? पण आता मी जर टॅक्सेबल सप्लाय करतोय आणि तो फार थोडा करतोय, तरी मी या संपूर्ण अमाऊंटचं क्रेडिट घेणं योग्य आहे का? म्हणजे जर का मी 20% म्हणजे तुम्हाला आपण लॉ वाचणार आहोत, पण जस्ट तुम्हाला एक तुमची सत्यविवेक बुद्धी काय सांगते की जो पूर्ण एकदम सप्लायच मी जोपर्यंत करत होतो तोपर्यंत मला ITC मिळतच नव्हता. आता मी थोडासा टॅक्सेबल सप्लाय करायला लागलो, तर आता मग जे एकदम सप्लाय करता आणि टॅक्सेबल सप्लाय करता दोन्ही करता मी काही इन्व्हर्ट सप्लाय घेईन, त्या सगळ्याचं क्रेडिट या टॅक्सेबलला मला ॲडजस्ट करणं योग्य होईल का? जेवढं त्या प्रपोर्शनमध्ये आहे तेवढं घ्यायला पाहिजे. जर का माझा टर्नओव्हर 80% एकदम सप्लायचं आहे आणि 20% टॅक्सेबल सप्लायचं आहे, तर मी त्याप्रमाणेच घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना? आता दुसरी गोष्ट काय, एकतर अशा प्रकारे एकाच गाडीतनं दोन्ही माल येईल असं न करता मी असं करू शकतो की ज्या वेळेस मी टॅक्सेबल सप्लाय मागवीन तेव्हा मी ती वेगळ्या गाडीतनं आणीन. UTLला मी ऑर्डर देईन की आईस्क्रीम मात्र वेगळं आण आणि दूध वेगळं आण. मग आता मला सरळ नाही की टॅक्सेबल सप्लाय होतोय तर GTचं बिल आलं 12%, तर मी याचा ITC घेईन. ओके. आणि ज्यावेळेस दूध मागवीन त्यावेळेस GTचे बिल देईन, त्याचं एकदम सप्लाय आहे, याच्यावर मी टॅक्स कलेक्ट नाही करत आहे. मग ह्या इनवॉइसचं काय करीन मी? ऑटोमॅटिक ते रिस्ट्रिक्ट होईल. असं होऊ शकतं ना? हे सगळ्यात सोपं आहे ना? जिकडे मला सेपरेशन करता येतं तिकडे मी सेपरेट इनवॉइस घेईन, इन्व्हर्ट सप्लाय वेगवेगळा घेईन, एकदम सप्लाय करता वेगळा घेईन आणि टॅक्सेबल सप्लाय करता वेगळा घेईन. वेअर द गुड्स और सर्विसेस और बोथ आर यूज बाय द रजिस्टर पर्सन पार्टली फॉर इफेक्टिव्ह टॅक्सेबल सप्लाईज including zero rated supplies under CGST Act or under the IGST Act, and partly for effecting exempt supplies under the said Act. त्यांनी टॅक्सेबलला आणि झिरो रेटेडला इन्क्लुडिंग म्हटलं आहे, म्हणजे झिरो रेटेडला पण त्यांना टॅक्सेबलप्रमाणेच ट्रीटमेंट द्यायची आहे, पण एक्झाम्पला मात्र इफेक्टिंग एक्झाम सप्लाईज अंडर द सेड ॲक्ट. त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे. पुढे बघूया काय सांगतात. द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड सो मच ऑफ द इनपुट टॅक्स ॲज इज ॲट्रिब्युटेबल टू द सेड टॅक्सेबल सप्लाईज इन्क्लुडिंग झिरो रेट सप्लाईज. तुम्हाला तेवढाच ITC मिळेल जेवढा तुम्ही टॅक्सेबल सप्लाईज करता किंवा झिरो रेट सप्लाईज करता इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे, त्याचाच ITC तुम्ही क्लेम करू शकता. म्हणजे एक्झामचं काय, एक्झामचा इन्व्हर्ट सप्लाय तुम्ही एकदम सप्लाय करता घेतला आहे, आउटवर्ड एकदम सप्लाय करण्याकरता तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय GST पे केला असेल सप्लायरला, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. पण त्यांना द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड, ITC मिळेल कुठल्या गुड्सवरती? वेअर द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ आर यूज बाय द रजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सननी यूज केले असतील. आता आपण इथे वेअर द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ आर यूज, हे कुठले गुड्स सर्व्हिसेस किंवा बोथ कुठले? इन्व्हर्ट सप्लाय. जे इन्व्हर्ट सप्लायमध्ये इनपुट्स घेतलेत, कॅपिटल गुड्स घेतलेत किंवा इनपुट सर्व्हिसेस घेतल्यात, त्या यूज केल्या असतील टॅक्सेबल सप्लाईज करता किंवा रोड सप्लाय करतात, तेवढंच ITC इनपुट टॅक्स क्रेडिट अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड, रिस्ट्रिक्ट केलं तेवढंच तुम्ही घेऊ शकता. कुठल्या सप्लायचा? टॅक्सेबल आणि झिरो रेट. एक्झामचा मिळणार नसे बोलत नाहीत ते, पण जे बोलत आहेत त्यात त्यांना एक्झामला ITC अलाउड करायचा नाही असा त्याचा अर्थ निघतो. झिरो रेट सप्लाय सेक्शन 16 येतो, IGST ॲक्टमध्ये येतो. झिरो रेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ, नेमली जे तुम्ही देशाबाहेर माल विकता तो, आणि जो स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये, स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपरला किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिटमध्ये जो सप्लाय केला जातो तो कुठे येतो? झिरो रेट सप्लायमध्ये येतो. ओके.
आता याच्यामध्ये अजून एक काय दिलं आहे, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 17(5). सेक्शन 17(5) मध्ये जर ब्लॉक असेल क्रेडिट तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही. ओके, बट क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स मे बी अवेल्ड फॉर मेकिंग झिरो रेटेड सप्लाईज नॉटविथस्टँडिंग दॅट सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. म्हणजे जर तुम्ही एक्सपोर्टर असाल आणि तुम्ही एक्झाम सप्लायचा जरी एक्सपोर्ट करत असाल आणि जर तुमचा इनवर्ट सप्लाय 17(5) मध्ये ब्लॉक नसेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येईल, अवेल करता येईल. बघा आता तुमच्याकडे प्रॉडक्ट एक्स आहे, टॅक्स रेट किती आहे 18%. ओके, ITC ऑफ इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस अवेलेबल. प्रॉडक्ट वाय आहे, टॅक्स रेट नील आहे. एक्झाम सप्लायमध्ये काय काय येतं, एक म्हणजे सेक्शन 11 प्रमाणे नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंटनी सांगितलं की ह्याच्यात आम्हाला टॅक्स नको, हे एक्झाम्प्ट आहे. दुसरं नील रेट ऑफ टॅक्स आहे. आणि तिसरं याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स लावू शकत नाही असं पेट्रोलियम प्रॉडक्ट आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, हे एक्झाम सप्लायमध्ये येतं. मग नील रेट आहे, ITC ऑफ इनपुट अँड इनपुट टॅक्स सर्व्हिसेस नॉट अवेलेबल. आणि तिसरं एक्सपोर्टेड आहे, प्रॉडक्ट जे एक्सपोर्ट केलं आहे, ITC ऑफ इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस अवेलेबल. ओके, वरती एक्झाम्पल दिलं आहे, त्यातनं हे उत्तर काढलं आहे. वरती एक्झाम्पल बघा काय, रजिस्टर्ड पर्सन मॅन्युफॅक्चरर्स अ प्रॉडक्ट एक्स चार्जेबल टू 18% GST, प्रॉडक्ट वाय चार्जेबल टू नील रेट ऑफ टॅक्स, अँड प्रॉडक्ट झेड विच इज एक्सपोर्टेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड. All the three products are manufactured from common inputs and input services. ITC on inputs and input services attributable to product Y being an exam supply. Product Y कुठे जाईल, एक्झाम सप्लायमध्ये जाईल. आणि त्याचं मग इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. प्रॉडक्ट एक्सचं मिळेल, प्रॉडक्ट झेडचं मिळेल, प्रॉडक्ट वायचं इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउ नसणार आहे, ते रिस्ट्रिक्ट केलं जाईल, ते डिसअलाउ होईल. टॅक्सेबल सप्लाय करा ITC मिळेल, झिरो रेट सप्लाय करा ITC मिळेल. एक्झाम सप्लाय असेल तर त्याचा ITC जो आहे तो मिळणार नाही, तो घेता येणार नाही. ओके, आता इथे जेव्हा मी सांगितलं असं की तुम्ही GTAला सांगा की अरे तू वेगवेगळं माल आणा, कारण की मला एक्झाम सप्लायचा ITC घेता येत नाही, पण तुमचा गाडी पूर्ण भरत नाही तुमच्या मटेरियलनी, मग तुम्ही 2 गाड्या मागवाल, तुम्हाला महाग पडेल ना. एकाच गाडीमध्ये आपलं दूध पण येईल नाही, आईस्क्रीम पण येईल, आपण कशाला 2 गाड्या मागवायच्या. मग तुम्ही एकाच गाडीतून दोन्ही मटेरियल मागवाल ना. म्हणजे जर अशा प्रकारे आपण, आणि समजा प्रत्येक वेळेस असं पॉसिबल नसतं. आता ऑडिट जर करायचं आहे तर पॉसिबल नाही ना की ऑडिट एक्झाम सप्लायचं वेगळं बिल द्या, टॅक्सेबल सप्लायचं वेगळं बिल द्या, कसं होईल ते. प्रत्येक वेळेस तुम्ही सेपरेट एक्झाम सप्लाय करता सेपरेट गुड्स किंवा सर्व्हिस घेणं आणि टॅक्सेबल सप्लायला सेपरेट गुड्स किंवा सर्व्हिस घेणं पॉसिबल नाही आहे. बघा आता काय आपण याच्यावरती काय करता येईल मग बघायचं आपल्याला. इन्क्लुजन इन एक्झाम सप्लाईज अँड व्हॅल्युएशन सेक्शन 17(3). आता एक्झाम सप्लायमध्ये आपल्याला 2 भाग पाडायचे आहेत. एक काय, टॅक्सेबल सप्लाय, टॅक्सेबल आणि झिरो रेट त्याचा ITC मिळतो, एक्झामचा मिळत नाही. मग एक्झाम सप्लायमध्ये व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय कशी काढाल, द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय कशी काढायची, तर सबसेक्शन 2 मध्ये सांगितलं आपल्याला एक्झाम सप्लाय त्याचा ITC मिळत नाही. मग त्याची व्हॅल्यू काढण्याकरता
त्याची व्हॅल्यू काढण्याकरता समजा तुम्ही असं काही सप्लाय करताय, तुम्ही सप्लायर आहात ज्यावेळेस तुम्ही सप्लाय करता आणि तुम्ही रिसिपियंट आहात जेव्हा तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेता. ओके, आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, तर तुम्ही त्यात बघा की तुम्ही असा काय रिसिपियंट म्हणून असे काय इन्व्हर्ट सप्लाय घेता का ज्यामध्ये तुम्हाला टॅक्स द्यायला लागतो. सपोज तुमच्याकडे एक अमाऊंट आहे ज्यात तुम्ही 10,000 रुपीज लिगल चार्जेस करता घेतलेत. लिगल चार्जेस करता घेतलेत. ओके, आता इथे सप्लायर आहात तुम्ही, ह्याचा टॅक्स कोण भरणार आहे? रिसिपियंट. तुम्ही 10,000चा इन्व्हॉइस बनवाल ना. आता ही 10,000ची अमाऊंट आहे, ही तुमच्या एक्झाम सप्लायमध्ये ॲड होईल. सपोज तुम्ही एक्झाम सप्लाय 2,50,000चा करताय, 2,50,000 तुम्ही एक्झाम सप्लाय केला, जे तुमचं मटेरियल आहे, तुमचं दूध आहे. ओके, आणि प्लस तुम्ही लिगल ॲडवाईस देण्याचं पण काम करता, तर 2,50,000 प्लस 10,000 कसले आले? रिवर्स चार्जेसचे. पुढे काय दिलं आहे? ट्रान्झॅक्शन्स इन सिक्युरिटीज, शेअर, डिबेंचर ह्याची खरेदी विक्री, ह्याची काय ट्रान्झॅक्शन्स आहेत. सिक्युरिटीची व्हॅल्यू किती घ्यायची हे वेगळं सांगितलं आहे की सिक्युरिटीची व्हॅल्यू किती घेता येईल. समजा मी 1,00,000 रुपयेच्या सिक्युरिटीज विकल्या, त्या मनी अँड सिक्युरिटीज हे गुड्समध्ये येत नाहीत. ओके, पण त्याची विक्री जर केली ना, मग त्याची किती व्हॅल्यू घ्यायची हे एका रूलमध्ये दिलं आहे. आय थिंक 1% व्हॅल्यू घ्यायची त्याची. समजा 1,00,000 सिक्युरिटी विकली तर मग त्याचे 1,000 रुपये घ्यायचे. मग ती जी अमाऊंट आहे ती इथे ॲड होईल प्लस. आणि दुसरं, सब्जेक्ट टू क्लॉज बी ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2, सेल ऑफ लँड, सेल ऑफ बिल्डिंग. हे सेल ऑफ बिल्डिंग आहे जे कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर यावर GST येत नाही, शेड्यूल 3मध्ये येते. ओके, जर कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्या अगोदर बिल्डिंग विकली तर सप्लाय आहे तो, मग त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करायला लागेल, मग तो एकदम सप्लाय नाही आहे. पण बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जर का सेल ऑफ बिल्डिंग आहे तर त्याची व्हॅल्यू जी आहे, स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू जी असेल ती इथे ॲड होईल. म्हणजे हे एकदम सप्लायमध्ये येईल. ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटीज, सेल ऑफ लँड, सेल ऑफ बिल्डिंग. सेल ऑफ लँडला ऑलवेज टॅक्स लागत नाही, ते एकदम सप्लाय, ते GSTमध्ये येत नाही. तो लँड बिल्डिंग, बिल्डिंग GSTमध्ये कधी येते? जेव्हा बिल्डिंग नाही आहे, चालू आहे कन्स्ट्रक्शन, पण एकदा कंप्लेंट सर्टिफिकेट मिळालं का मग ते अमाऊंट जी रिकवर होईल ते बिल्डिंग सेल केल्यामुळे ती अमाऊंट एकदम सप्लायमध्ये ॲड होईल. त्यामुळे इकडे एक RCM सप्लाय जे रिसिपियंट टॅक्स देणार आहे, दुसरा सिक्युरिटीज, लँड आणि बिल्डिंग. हे एक्झाम सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये, या 2,50,000मध्ये जर का ह्यामधली ट्रान्झॅक्शन असतील तर त्याची व्हॅल्यू ॲड होईल. सपोज तुम्ही या महिन्यामध्ये 90 लाखचा टर्नओव्हर केला असेल. 90 लाखचा टर्नओव्हर दरवेळेला होत नाही, 50-60 लाखाचा टर्नओव्हर होतो. पण जर अशी लँड विकली, बिल्डिंग विकली, या गोष्टी समजा झाल्या असतील किंवा शेअर्स विकले, अशा गोष्टी झाल्या असतील तर मग त्या नॉर्मली 50-60 लाख टर्नओव्हर होतो, तर या 30 लाख या दुसऱ्या या लँड, बिल्डिंग किंवा सिक्युरिटीजमुळे आल्या असतील, ती व्हॅल्यू त्याप्रमाणे, तर मग तुमच्या एक्झाम सप्लायमध्ये ती व्हॅल्यू ॲड होईल. आता हे समजा 50-60 लाख आहेत, ह्यामध्ये 40 लाख टॅक्सेबल आहेत, 20 लाख एक्झाम्प्ट आहेत. म्हणजे 30 लाख दुसरी अमाऊंट, ह्या तिन्हीमुळे व्हॅल्युएशन करून जी अमाऊंट येईल ती अमाऊंट तुमची एक्झाम सप्लायमध्ये ॲड केली जाईल. ओके ना. आता मी कसं इकडे तुम्हाला सोपं सांगितलं की 20% एक्झाम 80% एक्झाम सप्लाय केला आहे आणि 20% टॅक्स सप्लाय केला आहे, पण मी 80% मला काढले पाहिजेत ना, त्याच्यावर मी टॅक्स कलेक्ट केला, तो टॅक्सेबल सप्लाय. सोपं आहे.
जे गव्हर्नमेंटनी सेक्शन 11 प्रमाणे एक्झाम दिलं आहे ते तर एक्झाम आहेच, प्लस ते सांगत आहेत की हे जे सप्लाय आहेत ज्यातनं तुम्ही टर्नओव्हर केला आहे, काहीतरी अमाऊंट कलेक्ट केली आहे, ते विकल्यामुळे त्या अमाऊंट याच्यावर जी एस टी लागत नाही, जी एस टी कलेक्ट होत नाही, त्या अमाऊंट तुम्ही एक्झाम सप्लायमध्ये ॲड करा. आणि इथे एक एक्सप्लेनेशन आहे, इथे एक एक्सप्लेनेशन आहे. शेड्यूल 3मध्ये काय आउटवर्ड सप्लाय आहेत. आता आपण त्यातलं लँड बिल्डिंग घेतलं, लँड बिल्डिंग सोडून अजूनही काय त्यामध्ये आउटवर्ड सप्लाय आहेत, ते जर का तुम्ही केले असतील तर ते एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड करू नका. शॅल नॉट इन्क्लूड द व्हॅल्यू ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स स्पेसिफाईड इन शेड्यूल 3 एक्सेप्ट दोज स्पेसिफाईड इन पॅराग्राफ 5 ऑफ सेड शेड्यूल. आपण हे वरती हे दिलं हे घ्या म्हणून. शेड्यूल 3मधले लँड बिल्डिंगच घ्यायचे आहेत, बाकी दुसऱ्या आउटवर्ड सप्लायची व्हॅल्यू काय असेल त्याच्यावर जी एस टी लागत नाही, सप्लायच नाही तो. शेड्यूल 3मध्ये काय इनवर्ड सप्लाय आहेत काय आउटवर्ड सप्लाय आहेत, त्यातले असा कुठला आउटवर्ड सप्लाय केला असेल ज्यात तुम्ही अमाऊंट कलेक्ट केली आहे पण त्याची व्हॅल्यू एक्झाम सप्लायमध्ये ॲड करू नका. ओके. कसा करताय सेक्शन 17 सबसेक्शन 3 कसा करताय, एक्झाम सप्लाय काय आहे हे सांगण्याकरता आहे. बस एवढंच आहे. इथे एक्झाम सप्लायची व्हॅल्यू तुम्हाला इथनं कळणार आहे. आता आपण जसा विचार केला की इथे मी मला प्रश्न विचारला की तुमच्या सत्यविवेक बुद्धीने सांगा की तुम्ही एक्झाम सप्लाय करता 80% जी टी एची सर्व्हिस वापरली आणि टॅक्सेबल सप्लाय करता 20% वापरली, तर तुम्ही अपॉर्च्युनिमेंट करून 20% आय टी सी घेतला पाहिजे, 80% नाही घेतला पाहिजे. लॉ हा आपल्या सत्यविवेक बुद्धी किंवा आपली धारणा किंवा आपली कल्पना याच्यावर चालतो का, नाही चालत ना. मग जर का इथे मी अशा प्रकारे जर का कॉमन सर्व्हिस घेतोय, कॉमन सर्व्हिस कशा करता एक्झाम सप्लायला आणि टॅक्सेबल सप्लायला, तर मी किती आय टी सी घ्यायला पाहिजे हे कुठेतरी मला सांगितलेलं असताना पाहिजे की नको. आत्तापर्यंत आपल्या कुठे वाचण्यामध्ये आलं आहे, नाही आलं. तुम्ही एक्झाम सप्लाय करता जो काय इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्याचा आय टी सी मिळणार नाही, टॅक्सेबलला घेतला आहे त्याचा आय टी सी मिळेल हे सांगितलं आहे. इथपर्यंत आपण आलो. किंवा तुम्ही नॉन बिझनेस पर्पज इनवर्ड सप्लाय घेतला आहे आय टी सी मिळणार नाही. तुम्ही बिझनेस पर्पज करता इनवर्ड सप्लाय घेतला आहे आय टी सी मिळेल, नॉन बिझनेसला मिळणार नाही, एक्झामला मिळणार नाही. आणि एक्झाममध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यू येतात हे पण दिलेलं आहे. मी जर लँड विकण्याकरता मी एजंट बघितलं आहे आणि एजंटनी किंवा कोणी मला ती लँड विकायला किंवा बिल्डिंग विकायला कोणी मदत केली मला आणि त्या एजंटनी किंवा मी कोणाकडनं ॲडवाईस घेतला त्या गोष्टी करता किंवा विकण्याकरता किंवा कोणाची मदत घेतली आणि म्हणून मी त्याला पेमेंट केलं, तर इन्व्हेस्ट सप्लाय कसा करताय, त्या लँड करताय किंवा बिल्डिंग करताय. किंवा सिक्युरिटीसाठी ब्रोकरला काय चार्जेस दिले विकण्याकरता, तर ह्याचा आय टी सी मिळणार नाही कारण ते एकदम सप्लायमध्ये येणार आहे. ओके. आता त्याच्या पुढे येतो. हे बघा आपण सेक्शन 5 बघितलं आहे. ओके. 4 बाकी आहे. आपण 3पर्यंत आलो आहे. 4 जो आहे तो बँकिंगसाठी आहे, बँकेसाठी आहे. 4 जो आहे तो बँकेसाठी आहे. 5 ब्लॉक क्रेडिट आहे आणि तो सेक्शन 6 आहे सबसेक्शन 6. त्यात त्यांनी सांगितलं द गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब रूल 42 and 43 द मॅनर इन विच द क्रेडिट रेफर्ड इन सबसेक्शन 1 and 2 मे बी ॲट्रिब्युटेबल. म्हणजे जर आपण विचार करतोय की मी असा एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय करता ऑडिट सर्व्हिस घेतलेली आहे, तर मी किती आय टी सी क्लेम करावा, कशा प्रमाणात क्लेम करावा किंवा किती मला अलाउड होईल किती डिसअलाउड होईल हे कसं कळणार. मग इथे सांगितलं यांनी द गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब रूल 42 and रूल 43 द मॅनर इन विच द क्रेडिट रेफर टू इन सबसेक्शन 1 मध्ये काय आहे, नॉन बिझनेस पर्पज आय टी सी वापरला आहे, नॉन बिझनेस पर्पज करता इनवर्ड सप्लाय घेतला आहे तर, आणि दुसरा 2 मध्ये एक्झाम
सप्लायसाठी तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे तर. ओके, हे सबसेक्शन 6ला आहे. मग इथे प्रिस्क्राईब म्हटलं तर मग त्यांनी दोन रूल बनवले. त्या रूलप्रमाणे आपण कशा प्रकारे ITC क्लेम करता येईल हे आपण बघू शकतो. रूल 42. ओके, आणि हे आपण कालच्यासाठी बघितलं होतं. हे सबसेक्शन 6च्या खाली एक्सप्लेनेशन आहे. ह्याचा आत्ता काही इथे रिलेव्हन्स नाही आहे. ओके, कळलं? फक्त आता मी 6मुळे रूल प्रिस्क्राईब केले 42. रूल 42 तुम्ही वाचाल तर त्यामध्ये हे दिलं कशा प्रकारे अपोर्शनमेंट करायचं. ओके, मॅनर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स ऑर इनपुट सर्व्हिसेस अँड रिव्हर्सल देअरऑफ. आता इथे तुमच्याकरता रिव्हर्सल शब्दाचा तुम्हाला स्पेसिफिकली मिनिंग क्लिअर पाहिजे की रिव्हर्सल कशाला म्हणतात. मॅनर ऑफ डिटर्मिनेशन म्हणजे आपल्याला ITC किती क्लेम करता येईल हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे, हे काढायचं आहे, ठरवायचं आहे. इनपुट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट सर्व्हिसेस आणि रिव्हर्सल देअरऑफ. जर चुकीचा ITC घेतला असेल किंवा घ्यायला लागला असेल तर त्याचं रिव्हर्सल करावं लागेल. तर रिव्हर्सल, व्हॉट डज रिव्हर्सल ऑफ ITC मीन. ओके, काय दिलं बघा. इन सर्टन सिच्युएशन्स इवन इफ द बेसिक कंडिशन्स फॉर क्लेमिंग ITC इज सॅटिस्फाईड. बेसिक कंडिशन सॅटिस्फाईड होत आहेत. ITC क्लेम मस्ट बी रिव्हर्स. तरीही ITC रिव्हर्स करावा लागतो. जसं आपलं 180 दिवसाचं गणित आहे. बेसिक कंडिशन सॅटिस्फाईड झालं पण 180 दिवसामध्ये सप्लायरला पेमेंट नाही केलं तर तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स करा असं आहे ना. म्हणजे जेव्हा क्लेम केला ITC तेव्हा तो ITC क्लेम करण्याचा अधिकार होता की नव्हता. होता ना. पण नंतर अशी परिस्थिती घडली की त्यानंतरच्या परिस्थितीमुळे 180 दिवस पूर्ण झाल्यानंतर पण जर मी ॲज अ रिसिपियंट सप्लायरला पेमेंट नाही करू शकलो तर ॲज अ रिसिपियंट मला तो ITC जो मी अगोदर क्लेम केला होता तो मला रिव्हर्स करायला लागतो ना. म्हणजे जे इथे वाक्य दिलं आहे की इन सर्टन सिच्युएशन्स इवन इफ द बेसिक कंडिशन्स फॉर क्लेमिंग ITC सॅटिस्फाईड. म्हणजे ज्यावेळेस मी ITC क्लेम केला तेव्हा मला माहिती नव्हतं की मी याला पेमेंट करणार नाही 180 दिवसामध्ये. पण काही डिस्प्यूट निर्माण झालं किंवा अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे तो माझं काम करत नाही आहे, हे मला करणार नाही, हे मला अपेक्षित नव्हतं, मशीन प्रॉपर चालणार नाही हे मला अपेक्षित नव्हतं, जे घडलं म्हणून मी त्याला पेमेंट नाही केलं. पण मग दुसऱ्या नियमामुळे काय झालं. एका नियमाप्रमाणे किंवा एका प्रोव्हिजनप्रमाणे मी ITC क्लेम केला पण दुसरा नियम सांगतो रूल 37 ना, तुम्ही 180 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं तर ITC रिव्हर्स करा. ITC क्लेम मस्ट बी रिव्हर्स. रिव्हर्सल ऑफ ITC मीन्स द क्रेडिट ऑफ इनपुट युटिलाइज अर्लियर. तुम्ही अगोदर जो ITC घेतलेला आहे युटिलाइज केला आहे फक्त मी अवेल केला असेल तर तो कुठे आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला आहे. अवेल केलं आहे आणि युटिलाइज केलं आहे अर्लियर वूड नाव बी ॲडेड टू द आउटपुट टॅक्स लायबिलिटी. तो काय करायला पाहिजे. जेवढा मी यूज केला आहे युटिलाइज केला आहे तेवढा आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ॲड करायला पाहिजे. इफेक्टिवली नलिफाईंग द क्रेडिट क्लेम अर्लियर. म्हणजे त्या क्रेडिटचा जो इफेक्ट होता, मी टॅक्स अगोदर कमी भरला ना, मी 100 रुपये टॅक्स अगोदर कमी भरला, जर तेव्हा मी ITC क्लेम केला नसता तर मला लायबिलिटी जास्त आली असती ना. मग तुम्ही 100 रुपये लायबिलिटीमध्ये ॲड केले, म्हणजे तुम्ही अगोदर जो ITC घेतला होता तो नसता गेला तर तुमचा आउटपुटमध्येच गेला असता ना. सेम तुम्ही आता आउटपुटमध्ये ॲड करा म्हणजे काय होईल, ITCचा इफेक्ट जो आहे तो नलिफाय होईल, तो निघून जाईल. डिपेंडिंग अपॉन वेन सच रिव्हर्सल इज डन. तुम्ही चुकीचा ITC क्लेम केला आताच्या परिस्थितीप्रमाणे, मग तुम्ही जेव्हा क्लेम केला तिथपासनं ते आत्तापर्यंत जेव्हा तुम्ही लायबिलिटी भरताय त्याचा इंटरेस्ट पण द्यायला लागेल. ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात रिव्हर्सल. कळलं. इनपुट टॅक्स क्रेडिटचं रिव्हर्सल केलं म्हणजे मी जो ITC क्लेम केला होता युटिलाइज केला होता तो मी अनक्लेम करतो
अनक्लेम करतो म्हणजे आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये देतो तेवढी अमाऊंट. आता इथे केव्हा केव्हा असं होऊ शकतं की ITC रिव्हर्स करायला लागू शकतो. जसं तुम्हाला मी सांगितलं आता 180 दिवस. ओके, एक. दुसरं, डिप्रिसिएशन घेतलं संपूर्ण अमाऊंटवरती. संपूर्ण अमाऊंट म्हणजे इन्व्हॉइसची अमाऊंट किती आहे, गुड्सची अमाऊंट प्लस टॅक्सची अमाऊंट, टॅक्स कंपोनंट ॲड करून जी अमाऊंट आली त्या संपूर्ण अमाऊंटवरती डिप्रिसिएशन घेतलं आणि ITC पण घेतला. एकच लाडू खा कुठला तरी, आयदर डिप्रिसिएशन घ्या किंवा ITC घ्या. टॅक्स कंपोनंटवरती डिप्रिसिएशन नाही घेत आहेत. मग त्या केसमध्ये इन्कम टॅक्स फाईल कधी होता, ज्यांचा बिझनेस छोटा आहे त्यांना जुलै, आणि ज्यांचा मोठा आहे त्यांना मग कधी होणार, त्याचं ऑडिट होतं त्यांना कधी इन्कम टॅक्स भरला जातो, पहिले सप्टेंबर होतं ना. आता पुढे काय केलं, तर डेट वाढून डिसेंबर झाली, बरोबर. आता तुम्हाला हे जे टॅक्स कंपोनंट ऑफ कॅपिटल गुड्स डिप्रिसिएशन काढलं आहे हे कधी कळतं, नॉर्मली ज्यावेळेस GSTR 9 फाईल करायला घेतात ना तेव्हा कळतं. सगळं चेक करायला तेव्हा कळतं, अरे ITC पण घेतला आणि इथे इन्कम टॅक्समध्ये पण त्यांनी पूर्ण कॉस्टवरती डिप्रिसिएशन काढलेलं आहे. इन्कम टॅक्सचं ऑडिट झाल्यानंतर GSTR 9ची डेट आहे. तर आता इन्कम टॅक्सची डेट पुढे गेली तर GSTR 9ची पण डेट पुढे जाईल. मग रिव्हर्सल कसला करणार, आयदर तुम्ही इन्कम टॅक्सचं रिटर्न रिवाईज करा किंवा आता मग तो ITC रिव्हर्स करा जो क्लेम केला आहे. मग रिव्हर्सल इज रिक्वायर्ड ॲट द टाईम ऑफ क्लोजिंग बुक्स ऑफ अकाउंट फॉर दॅट इयर. ओके. तिसरं, इनपुट्स हॅव बीन यूज टू मेक ॲन एक्झाम सप्लाय. आता ऑन अ पिरियडिक बेसिस, मंथली किंवा इयरली, तर जर मला या महिन्यामध्येच कळतं आहे की माझा एक इनवॉइस आहे ज्यामध्ये मी इनवर्ट सप्लाय घेतला आहे, कशा करता, टॅक्सेबल सप्लाय करता पण आणि एक्झाम सप्लाय करता पण, तर मी अमाऊंट इथे येणार ना, की अमाऊंट इथे येणार ज्यावेळेस तुम्ही 3B भराल. ITCची अमाऊंट किती आहे, CGST 10,000, HGST 10,000 हे दाखवेल. आणि इमिजिएटली त्याच महिन्यामध्ये मी सांगीन की 1,000 एक्झाम सप्लायचे आहेत, 1,000 एक्झाम सप्लायचे आहेत. म्हणजे हे ITC आहे, 1,000 जे आहेत हे रिव्हर्सलचे आहेत. म्हणजे क्रेडिट लेजरला 9,000च जातील, क्रेडिट लेजरला 9,000च जातील, क्रेडिट लेजरला 10,000 जाणार नाही. पण इनवर्ट सप्लायमध्ये 10,000 आलेले आहेत. ते आल्यानंतर खाली कॉलम आहे दुसरा, तुम्हाला दाखवतो मी. CA इंटरमिजिएटच्या कोर्समधनं रूल 42 आणि रूल 43 काढून टाकले. समजायला थोडे किचकट आहेत म्हणून. मला काय सांगितलं आता, आता तुम्हाला 3Bचा फॉर्म दाखवायचा आहे.
हे मला काढायचं होतं. इलिजिबल आय टी सी तुम्ही इथे घ्याल, दिसतं इथे आय टी सी अवेलेबल. हा जो इथे तुमचा 5वा पॉईंट आहे ऑल अदर आय टी सी, इथे तुमच्या टू बीमध्ये जो आय टी सी आला तो इथे येईल. आणि जर तुम्ही एक्झाम्स अप्लाय करता काय आय टी सी वापरत असाल तर ॲज पर रूल 42 दिसतं इकडे अँड रूल 43 किती रिवाइज करायचा आहे तो खाली. आणि हेडिंग काय, बीचं हेडिंग काय, हेडिंग काय बीला रिव्हर्सल. आणि एचं हेडिंग काय, आय टी सी अवेलेबल. आय टी सी अवेलेबल आहे पण मला अलाव होत नाही आहे ना, रूल 42मध्ये मला अपॉर्च्युनिमेंट करायचं आहे. ओके, ऑन अ पिरियडिक बेसिस यूजिंग रूल 42. Situation circumstances number 3. Inputs have been used to make an exam supply. Inputs exam supply करता वापरलं गेलं आहे ॲज वेल ॲज टॅक्सफुल सप्लाय करता वापरलं गेलं आहे. तर त्याचं अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता तुम्हाला रूल 42 प्रमाणे इफ इनपुट्स आर एक्सक्लुझिव्हली यूज फॉर मेकिंग एक्झाम सप्लाय देन रिव्हर्स इट ॲज अँड वेन आयडेंटिफाईड टू हॅव बीन क्लेम्ड. ओके, जर मला याच महिन्यात कळतं आहे तर मी याच महिन्यात रिव्हर्सल करीन, म्हणजे मी घेणारच नाही क्रेडिट त्याचं. जर मी अर्लियर चुकीचा क्लेम केला आहे आणि या महिन्यात रिव्हर्स करतो आहे तर इंटरेस्ट द्यायला लागेल. युटिलाइज केलं तर रिव्हर्स करायला, युटिलाइजच करणार नाही. जर मला समोर दिसतं आहे की 1000 रुपये अवेलेबल आहेत आणि 100 जे ते एक्झामचे आहेत तर मी 900 क्लेम करतो ना, मी 900 क्लेम करीन ना. म्हणजे त्याच महिन्यात जर का मी अवेल नाही करत, अवेलेबल आहे 1000, 100 लेस करा, रिव्हर्स करा आणि मला 900 द्या, इथे इंटरेस्ट द्यावा लागेल का, नाही. इंटरेस्ट केव्हा द्यायला लागतो, मागच्या महिन्यात क्लेम केलं आहे आणि या महिन्यात रिव्हर्स करतो आहे तेव्हा 1 महिन्याचा इंटरेस्ट द्यायला लागेल. किंवा 6 महिन्यापूर्वी यूज केला आणि आज कळते. आता पहिली जी आपली परिस्थिती आहे 180 दिवस, हे तर आपला क्लेम फार अगोदर होणार ना. आणि मग पेमेंट नाही केलं हे नंतर होणार आहे आणि पेमेंट नाही केलं सप्लायरला म्हणून रिव्हर्स करायचं आहे. तसं इथे नाही आहे. इथे परिस्थिती मला माहिती आहे की मी दर महिन्याला जेवढा मला उपलब्ध क्रेडिट आहे तेवढाच मी घेणार आहे. ॲज पर रूल 42 मी रिव्हर्स करीन जी अमाऊंट मी यूज केले एकदम सप्लाय करता. Inputs have been used for manufacturing supplies, some of which were used for non-business purpose. आपण हे जे करतो सेक्शन 17(1) प्रमाणे घ्यायलाच नाही पाहिजे होता आय टी सी, पण घेतला तर करा रिव्हर्स. नॉन बिझनेस पर्पज तुम्ही काय घेत असाल तुम्ही आय टी सी घ्यायलाच नाही पाहिजे. तिसरं, हे बँकेकरता आहे आपल्याला बघायचं आहे, रूल 38 बघायचं आहे. सेक्शन 15 सेक्शन आता कुठलं बघतोय आपण 17(4) रूल 38 येतो. 17(4) रीड विथ रूल 38 बघायचं आहे आपल्याला. आणि ते ब्लॉक क्रेडिट होतं, क्रेडिट ब्लॉक होतं पण त्याचा तुम्ही आय टी सी क्लेम केला आहे ॲट द टाईम ऑफ फायलिंग रेग्युलर रिटर्न अप टू द डेट ऑफ फायलिंग एन्युअल रिटर्न. GSTR 9 फाईल करेपर्यंत जर तुम्ही कुठलाही चुकीचा आय टी सी घेतला असेल आयदर ब्लॉक क्रेडिटचा किंवा एक्झाम क्रेडिटचा, एक्झाम सप्लायचा किंवा नॉन बिझनेस पर्पजचा, तर तुम्ही GSTR 9मध्ये त्याचा चुकवलेला टॅक्स जो आहे म्हणजे न भरलेला टॅक्स जो आहे तो तुम्ही भरला पाहिजे GSTR 9पर्यंत. नंतर मग डिपार्टमेंट जेव्हा चार्ज लावेल तेव्हा विथ इंटरेस्ट खूप जास्त इंटरेस्ट देऊन भरा. जे फिनान्शियल इयर संपतं त्याच्यामध्ये जो सप्लाय केला आहे त्याचं रिव्हर्सल कधी करायचं, जेव्हा कळेल तेव्हा करा, आयदर मग GSTR 9पर्यंत करा. ओके, आता बघा रूल 42. The input tax credit in respect of inputs or input services which attract the provisions of section 17(1) or section 17(2) being, आता हे केव्हा वापरायचं रूल 42? मी तुम्हाला अगोदर सांगितलं की इथे क्लिअर होतं माझ्याकडे, तुम्हाला मी इकडे जी परिस्थिती सांगितली इथे माझ्याकडे क्लिअर होतं. इथे माझ्याकडे क्लिअर होतं की मी एक्झाम सप्लाय करता
वेगळ्या GTAकडनं वेगळा माल आणतो, टॅक्सेबल सप्लाय करता वेगळा आणतो. इथे क्लिअर होतं ना की एक्झाम सप्लाय करता ट्रान्सपोर्टर वापरला आहे. इथे क्लिअर होतं की टॅक्सेबल सप्लाय करता ट्रान्सपोर्टिंग सर्व्हिस वापरली आहे. पण जर का मी दोन्ही मला परवडत नाही, माल तेवढा नाही म्हणून एकच गाडी मागवतो आणि त्यामध्ये एक्झाम्ड आणि टॅक्सेबल दोन्ही प्रोडक्ट त्या गाडीतनं येतात आणि मला बिल आलं आहे 12%. आता मी काय करीन, कशा प्रकारे करीन? द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स और इनपुट सर्व्हिसेस. आता आपण GTA सर्व्हिस बघितली ना एक्झाम्पलला, GTA सर्व्हिस घेतली विच अट्रॅक्ट द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 71 or section 72 being partly used for the purpose of business and partly for other purpose or partly used for effecting taxable supplies including. आता आपण झिरो रेट सप्लाय नाही आहे पण असता तरी पण चालला असता. टॅक्सेबल सप्लाय इन्क्लुडिंग झिरो रेट सप्लाईज अँड पार्टली फॉर इफेक्टिंग एक्झाम सप्लाईज. आपलं एक्झाम्पल दुसऱ्या स्टेपमधलं आहे. तुम्ही कशा प्रकारे GTAचं जे इनवर्ट सप्लाय घेतला आहे त्याच्यावरती 12% फॉरवर्ड चार्जमेंट टॅक्स लागला आहे. त्याचा ITC कसा घ्याल? शॅल बी ॲट्रिब्युटेड टू द पर्पजेस ऑफ बिझनेस ऑर फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज इन द फॉलोइंग मॅनर नेमली. त्यांनी तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, त्यांनी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला आहे. ओके, फॉर्म्युला दिला आहे. आपण अगोदर बघितलंय, तुम्ही इनवर्ट सप्लाय घेतला, मी इनवर्ट सप्लाय घेतला, हा इनवॉइस आहे, हा इनवॉइस आहे एक्झाम सप्लायचा. ह्याचा मी क्रेडिट घेणार आहे का? म्हणजे मी आउटवर्ड सप्लाय जो करतो एक्झाम सप्लाय त्याच्याकरता दुसरं माझ्याकडे दुसरा इनवॉइस आहे जो मी यूज केला आहे. इनवर्ट सप्लाय घेतला, आउटवर्ड सप्लाय केलाच नाही, यूज केलं. हे इनवॉइसवरती मी वस्तू घेतली किंवा सर्व्हिस घेतली, ती मी यूज कशाकरता केली? आयदर पर्सनल पर्पज, आयदर एक्झाम क्रेडिट किंवा इनवर्ट सप्लाय घेतला फूड अँड बेवरेजेस. ओके, तुमच्या ऑफिसमध्ये छोटं ऑफिस आहे, लोक काय करतात? गॅसचं कनेक्शन घेतात आणि चहा वगैरे तिकडेच करतात. चहा, दूध, चहा पावडर आणतात. आता चहा पावडर आणि साखर लागते जी, यावरती GST भरायला लागतो. ते वर्षभर महिन्याभरचे एकदाच आणतात. इनवर्ट सप्लाय घेतला की नाही, ह्याच्यावर GST पे केला की नाही, आणि काही तुम्ही कंपनी करता काही आणाल सांगितलेलं असतं, GST नंबर दिला तिकडे, GST नंबर दिला आहे. आता ह्याचं क्रेडिट मिळणार आहे का? फूड अँड बेवरेजमध्ये येतं. ओके, म्हणजे ब्लॉक क्रेडिट आहे. आता हे इनवॉइस वेगळं काढता येईल. हे कशाकरता घेतलं होतं? फूड बेवरेजेससाठी. दुसरं एक्झाम, जसं मग सांगितलं आपण की दूध आणण्याकरता ट्रान्सपोर्टरचं बिल वेगळं मागवलं आहे, वेगळं आहे, तो एक्झाम सप्लाय. आणि तिसरं काही गुड्स सर्व्हिसेस घेतल्या ज्या पर्सनल यूज करता होत्या. जर का हे सेपरेट इनवॉइसवरती मागवलं असेल, तुम्ही इनवॉइस वेगळे काढू शकता. येस, मग वेगळे काढा. एकूण समजा एकूण माझ्याकडे जेवढे इनवॉइसेस आले या महिन्यामध्ये 100, 200, 300 इनवर्ट सप्लायचे, त्यातली अमाऊंट किती आहे? टोटल. द टोटल इनपुट टॅक्स इन्व्हॉल्ड ऑन इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस इन अ टॅक्स पिरियड बी डिनोटेड ॲज T. कॅपिटल गुड्स करता रूल 43, इनपुट गुड्स आणि इनपुट सर्व्हिसेस याच्याकरता रूल 42 आहे. कळलं? लक्षात घ्या. तर एकूण ITC किती आहे? तो T. त्यातनं आता एक इनवॉइस कसलं आहे? पर्सनल यूजचं आहे, अमाऊंट लेस करा. दुसरं T2 एक्झाम सप्लाय करता घेतलेला इनवर्ट सप्लाय, त्यातला इनवॉइस आहे, त्यातला तो ITC आहे.
तुमचा इनवर्ड सप्लाय टॅक्सेबल आहे, पण कशाकरता घेतलाय? आउटवर्ड सप्लाय एक्झाम्प्ट आहे त्याकरता घेतलाय. तिसरं ब्लॉक क्रेडिट. हे जे इनवॉइस आहे याचं क्रेडिट अलाउड नाही आहे ॲज पर सेक्शन 17 सेक्शन 5. टोटल क्रेडिटमधनं तुम्ही हे 3 वजा केले तर मग काय आलं? C1. द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ रजिस्टर्ड पर्सन बी डिनोटेड ॲज C1 अँड कॅल्क्युलेटेड. C1 कसा आला? तर T मधनं मायनस केले T1 T2 T3 हे मायनस केल्यावरती काय आलं? C1. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे? आता ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सप्लायचा विचार कराल, एक्झाम सप्लाय, तेव्हा आपण 17 सेक्शन 3 मध्ये काय बघितलं होतं? एक्झाम सप्लाय इन्क्लूड्स रिव्हर्स चार्ज सप्लाईज, ट्रान्झॅक्शन सिक्युरिटीज, सेल ऑफ बिल्डिंग व्हेन एंटर कन्सिडरेशन इज रिसीव्ड आफ्टर CC. ओके, आणि लँडची व्हॅल्यू, aggregate value of income supplies and total turnover exclude central excise duty, state excise duty and VAT. तुम्ही जेव्हा aggregate value काढाल income supplies आणि total turnover, त्यातनं एक्सक्लूड करा जर असे काही प्रॉडक्ट विकले ज्यामध्ये एक्साइज ड्युटी आहे, स्टेट ड्युटी आहे आणि वॅट आहे. तुम्हाला काय लागणार आहे? एक लागणार आहे टोटल टर्नओव्हर, दुसरं लागणार आहे एक्झाम सप्लाय. ज्यावेळी टोटल टर्नओव्हर काढाल एक्झाम सप्लायमध्ये हे ॲड करा आणि ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाईज अँड टोटल टर्नओव्हर एक्सक्लूड करा त्यांना या व्हॅल्यू असतील तर. ठीक आहे, परत मी पहिल्या विचार येतो की एकूण तुमचा इनपुट टॅक्स किती आहे? टोटल आहे. त्याच्यामधनं असे इनवॉइस जे इनवॉइस वाईज तुम्ही वेगळे करू शकता की हा इनवॉइस, हे 5 इनवॉइस आहेत, हे कसले आहेत? हे तर पर्सनल कामाला वस्तू घेत आहेत, त्याला याचा आयडी मिळणार नाही बाजूला. दुसरं हे 5-6 इनवॉइस आहेत, कशाकरता घेतला इनवॉइस सप्लाय? हा एक्झाम सप्लाय करता घेतला, हे बाजूला करा. तिसरं हे 10-12 इनवॉइस आहेत, पण ह्याचं क्रेडिट घेऊ शकत नाही सेक्शन 17(5) प्रमाणे. क्रेडिट इज नॉट अवेलेबल अंडर सेक्शन 17(5). मग हे एकूण अमाऊंट जर 1 लाख आहे आणि या तिघांची मिळून जर अमाऊंट 40,000 येते तर C1 ला किती येईल? 60,000 येईल ना. कळलं? एकूण अमाऊंट इथे जर का 1 लाख असेल आणि या तिघांची मिळून अमाऊंट जर का 40,000 असेल तर मग C1 किती येईल? 60,000. इथपर्यंत क्लिअर झालं ना तुमचं? आता हे जे 60,000 आहे याचा इनपुट टॅक्स क्रेडिट, याचा इनवर्ड सप्लाय पर्सनल कामाकरता नाही आहे, एक्झाम सप्लाय करता नाही आहे आणि तो ब्लॉक नाही आहे. मग तो कशाकरता घेतला गेलाय? कशाकरता घेतला गेलाय? तुमच्या आउटवर्डमध्ये आयदर टॅक्सेबल सप्लाय, the amount of input tax credit attributable to inputs and input services intended to be used exclusively for effecting supplies other than exam. जो exam supply नाही आहे but including zero rated supplies. म्हणजे जर तुम्ही टॅक्सेबल आणि zero rated supplies करता जर का इनवर्ड सप्लाय घेतलाय तोच आहे ना तो. ही जी अमाऊंट आहे 60,000 ही कशाकरता वापरली? T1, T2, T3 and T4 shall be determined and declared by a registered person at the invoice level in form GSTR 2. आता GSTR 2 तर नाही and summary level आपण summary level ला इथे भरणार कुठे? फॉर्म GSTR 3 मध्ये.
इथे ए चेक दिला आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट लेफ्ट आफ्टर ॲट्रिब्युशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. आता बघा तुम्हाला काय सांगतोय बघा, तुमच्याकडे ही 60,000ची अमाऊंट आहे, ही 60,000ची अमाऊंट आहे, याच्यामध्ये 50,000 जी अमाऊंट आहे 50,000 तुम्ही इन्व्हर्स सप्लाय घेतलाय. कशा करता? आउटपुटमध्ये आयदर टॅक्सेबल सप्लाय किंवा झिरो रेट सप्लाय. मग 10,000 कसले, फरक किती उरला आता? 40 तर प्युअरली तुम्ही पर्सनल यूज करता वापरले, एक्झाम सप्लाय एक्झाम क्रेडिट आहे किंवा ब्लॉक क्रेडिट आहे. मग उरले किती? 60,000. या 60,000मध्ये 50,000चा ITC असा आहे जो आउटपुट टॅक्सेबल सप्लाय किंवा झिरो टॅक्सेबल सप्लाय करता होता. आता उरली अमाऊंट 10,000. हे 10,000 जे हे लेस सगळं केलं म्हणजे C2 मधनं C2 मध्ये किती होते? 60,000 आणि C1 ला किती आले? 50 मायनस T4. हा जो आहे इथे T4 होतो. T4 काय? टॅक्सेबल सप्लाय. इथे 60 मायनस 50 केले तर C2 कॉमन क्रेडिट हे आले 10,000. 10,000 काय? कॉमन क्रेडिट. आपण जो इथे म्हणतोय की तुमच्याकडे तुम्ही मटेरियल मागवलं, कशाला वापरलं? मटेरियल इन्व्हर्स सप्लाय तुम्ही घेतला, त्याच्यात तुम्ही काय करताय? एकदम सप्लाय पण करताय ॲज वेल ॲज टॅक्सेबल सप्लाय पण करताय. दोन्ही सप्लाय तुम्ही करताय, दोन्ही सप्लाय करताय. अशी अमाऊंट किती आहे? अशी अमाऊंट 10,000 आहे. अशी अमाऊंट 10,000 आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल, ह्या तिन्ही मिळून 40,000 आहेत ना. ह्याचं क्रेडिट मिळणार नाहीये. ओके, ह्याचं क्रेडिट मिळणार नाहीये. आणि 50,000चं क्रेडिट संपूर्ण मिळणार आहे. आणि याचा प्रश्न उरला 10,000चा. या 10,000चं काय करणार? टॅक्सेबल सप्लाय करता आणि एकदम सप्लाय करता. तुम्ही जिथे सर्व्हिस घेतली 10,000ची, या 10,000चं क्रेडिट पूर्ण रिस्ट्रिक्ट आहे? नाही. पूर्ण अलाउड आहे? नाही. याला काय म्हणणार? कॉमन क्रेडिट. आणि यातलं किती क्रेडिट घ्यायचं आणि किती आपल्याला सोडायचं आहे हे बघायचं. समजलं? आणि मग त्याकरता मला इकडे दिलेलं आहे पुढे जाऊन की एकूण टर्नओव्हर किती आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आहे तो काढा, आणि एक्झाम सप्लाय किती आहे तो काढा, आणि किती अमाऊंट आहे तुमच्याकडे, किती अमाऊंट आहे? 10,000 ना. मग 10,000ला तुम्हाला हा फॉर्म्युला दिला आहे जो आपण अगोदर मी तुला विचारलं होतं आणि तू बोलला होतास. याचं म्हणणं होतं ना, असं परत त्याचं म्हणणं होतं ना की नाही 20% एकदम सप्लाय आहे ना, मग 20% ITC मिळेल, 80% मिळणार नाही. तोच हा फॉर्म्युला आहे की E डिवायडेड बाय F, ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एकदम सप्लाय किती आहे डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर इन द स्टेट. एकूण टर्नओव्हर किती आहे? एकदम सप्लाय डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर इनटू कॉमन क्रेडिट किती आहे? 10,000. हे करा आणि जी आन्सर येईल ते काय आहे? D1. ओके, एक्झाम सप्लाय किती आहे तुम्हाला व्हॅल्यू लागेल, आणि म्हणून तुम्हाला अगोदर फॉर्म्युला दिला की एक्झाम सप्लायमध्ये काय काय येणार आहे ते घ्या, आणि एकूण टर्नओव्हरमध्ये काय असेल ते पण दिले. एकूण टर्नओव्हर काढा, एक्झाम सप्लाय काढा, आणि मग E डिवाइड बाय F इंटू C2 D1. आता या 10,000मध्ये असं गव्हर्नमेंट मानते या रूलप्रमाणे की तुम्ही या 5% नॉन बिझनेस पर्पज यूज केलंय. 5% ही 10,000ची अमाऊंट वरती आपण काढली नाही,
की 10,000मध्ये जे कॉमन क्रेडिट आहे, जे प्युअरली तुम्ही टॅक्सेबल करता वापरत नाही आहात किंवा प्युअरली एक्झाम सप्लाय करता पण वापरत नाही आहात. ओके, पर्सनल करता वापरलं तर वेगळं काढता ते काढलं, पण असा इनवॉइस आहे ज्यामध्ये प्युअरली पर्सनल यूज करता वापरलं नाही, एक्झामला वापरलं नाही, ब्लॉक क्रेडिट नाही, मग का कशा करता वापरलं? तर मग ते क्रेडिट आहे हे मी आयदर यूज केलं आहे पर्सनल पर्पज करता, आयदर यूज केलं आहे एक्झामसाठी आणि यूज केलं आहे टॅक्सेबलला. ह्या तिन्ही करता यूज केलं आहे. मी पर्सनलला यूज नाही केलं, पण तरी पण ते सांगतात की त्या 10,000मधले 5% अमाऊंट तुम्हाला द्यावी लागेल, 5% अमाऊंट द्यावी लागेल, आणि ती पण लेस होईल. इनपुट टॅक्स क्रेडिट लेफ्ट आफ्टर ॲट्रिब्युशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर क्लॉज F हे लेस शॅल बी कॉल्ड कॉमन क्रेडिट, बी डिनोटेड ॲज C2 अँड कॅल्क्युलेटेड ॲज C2 इक्वल्स टू C1 मायनस T4. ती अमाऊंट लेस आपल्याला एक्झाम्पल पुढे बघायचं आहे. पुढे एक्झाम्पल मी घेणार आहे. ओके, आता इथे तुम्हाला ही अमाऊंट लेस करून ही अमाऊंट आली. ओके, इथे अमाऊंट येईल. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही ते हे D1 काढला, D2 मध्ये 5% इकडे दिलेली आहे. 5% काय केलं, कॅल्क्युलेशन केलं. उद्या मी परत सांगेन फॉर्म्युला आणि एक्झाम्पलही परत सांगेन. थांबू.